नमस्कार. आज आपण बघणार आहोत खास होळीनिमित्त मस्त अशी मऊ लुसलुशीत काठापर्यंत पुरण असणाऱ्या पुरणपोळीची रेसिपी. पुरण न वाटता अगदी सोप्या पद्धतीने ही पुरणपोळी आपण करणार आहोत. तसंच पोळी लाटताना किंवा मग भाजताना ती तुटू नये किंवा फुटू नये यासाठी सुद्धा काही विशेष टिप्स शेअर केलेल्या आहे. तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर ही पुरणपोळी करण्यासाठी इथे मी ही पाव किलो चना डाळ घेतलेली आहे. ही चना डाळ मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून जवळपास 2.5 ते 3 तासासाठी भिजवून घेतलेली आहे. डाळ आपली भिजवून घेतल्यामुळे काय होतं, एक तर पुरण पटकन शिजतं आणि पुरणपोळीसुद्धा पचायला हलकी होते. आता ही डाळ मी पाण्यासहितच कुकरमध्ये काढून घेतलेली आहे आणि यात आणखी 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे. तुम्हाला कितपत कट हवा आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण थोडंफार कमी जास्त करू शकता. त्यानंतर पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि 1 चमचा इथे आपल्याला तेल टाकायचं आहे. हळद टाकल्यामुळे आपल्या पुरणाला छान रंग येतो. आता ह्या कुकरच्या मी मीडियम टू हाय फ्लेमवर 4 शिट्ट्या करून घेते. आपलं पुरण शिजतंय तोवर इकडे आपण पुरणासाठीची कणिक भिजवून घेऊया. तर त्यासाठी इथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही जर पहिल्यांदाच पुरणपोळी बनवत असाल तर 1 वाटी मैदा आणि 1 वाटी गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता. त्यानंतर यात मी चवीप्रमाणे मीठ आणि 1 छोटा चमचा हळद टाकून घेतली होती. सुरुवातीला सगळं साहित्य कोरडं छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि आता यात थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याची कणिक भिजवून घ्यायची आहे. तर पुरणपोळीची जी कणिक आहे ना ती आपल्याला नेहमीच्या कणकेपेक्षा थोडीशी सैलसर भिजवावी लागते. पण ही कणिक आपल्याला तिंबवायची आहे, त्यामुळे आपण सुरुवातीला नेहमीप्रमाणे जशी चपातीची कणिक भिजवतो ना तशीच भिजवून घ्यायची. तर हे बघा, नेहमीच्या कणकेप्रमाणे मी याची कणिक भिजवून घेतलेली आहे. आता यावर मी एक मोठी पळी तेल टाकून घेतलेलं आहे आणि साधारण 2 ते 3 चमचे आपल्याला यावर पाणी टाकून घ्यायचं आहे आणि तेलात आणि पाण्यात ही कणिक छान तिंबवून घ्यायचे किंवा मळून घ्यायचे. तर हे बघा, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे याला पंच देत देत जवळपास एक 4 ते 5 मिनिटासाठी ही कणिक आपण अशा पद्धतीने भिजवून घेणार आहोत. अशा पद्धतीने कणिक भिजवल्यामुळे कणकेला छान लवचिकपणा येतो, चिकटपणा येतो. त्यामुळे पोळी लाटताना आपली अजिबात फुटत नाही किंवा मग चिरतसुद्धा नाही. तर हे बघा, अगदी मऊसूत याची आपली कणिक भिजवून तयार झालेली आहे. आता ही कणिक आपण एका बाउलमध्ये काढून ठेवूया आणि जवळपास अर्धा ते पाऊण तासासाठी ही कणिक आपल्याला रेस्ट करायला ठेवायची आहे. तर हे बघा, कणिक मी इथे झाकून ठेवते. आता आपण कुकर चेक करूया. इकडे कुकरचीही आपल्या वाफ निघालेली आहे. आता मी डाळ चेक करून घेते. तर हे बघा, डाळ आपली एकदम मस्त मऊसूत शिजलेली आहे. डाळ आपण भिजवून घेतली त्यामुळे अगदी मऊसूत शिजलेली आहे. तर आता यातले जे डाळीतलं पाणी आहे ना एक्स्ट्रा ते मी एका पातेल्यात काढून घेते. याची आपण कटाची आमटी करणार आहोत आणि ही चाळणीवरची डाळ मी परत एकदा कुकरमध्ये काढून घेते. तर इथे मी डायरेक्ट कुकरमध्येच डाळ शिजवणार आहे, म्हणजे पुरण शिजवणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वेगळ्या भांड्यातसुद्धा पुरण शिजवू शकता. आता इथे मी पाव वाटी गूळ घेतलेला आहे. गूळ आपल्याला एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे. हे पुरण आपण वाटणार नाही आहे, त्यामुळे गूळ एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे आणि जेवढी डाळ आहे ना तेवढाच इथे मी गूळ घेतलेला आहे. त्यानंतर 2 चमचे इथे मी साखर टाकलेली आहे. साखर टाकल्यामुळे आपलं जे पुरण आहे ना ते पुरणपोळीला चिकटून राहतं, वेगळं वेगळं होत नाही. त्यानंतर इथे मी एक पोटॅटो मॅशर घेतलेला आहे आणि याने व्यवस्थित अशी ही डाळ आणि सगळं साहित्य मॅश करून घ्यायचं आहे. तर इथे मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे आपल्याला हे पुरण शिजवायचं नाही, त्यामुळे ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. ही जर स्टेप तुम्ही करणार नसाल तर मग नंतर तुम्हाला पुरण वाटावं लागेल. तर हे बघा, पुरण मी व्यवस्थित मॅश करून घेतल्यानंतर आता कुकर गॅसवर ट्रान्सफर केलेला आहे आणि हे पुरण आपण शिजवून घेणार आहोत. सुरुवातीची 1 उकळी येईपर्यंत गॅसची फ्लेम आपल्याला मोठी ठेवायची आहे आणि नंतर मग आपण लो टू मीडियम फ्लेमवर हे पुरण शिजवून घेणार आहोत. आता जरी तुम्हाला यात बऱ्यापैकी डाळ दिसत असली ना तरी जसं जसं पुरण शिजत जातं ना तसं तसं बरोबर डाळ आपली व्यवस्थित मॅश होते किंवा मग अगदी पुरण बारीक होतं. तर हे बघा, पुरणाला 1 उकळी आलेली आहे आणि आणखी 7-8 मिनटं मी हे पुरण शिजवून घेतलेलं आहे. 7-8 मिनटानंतर तुम्ही बघू शकता पुरणाला जसा जसा घट्टपणा यायला सुरुवात झालेली आहे ना तसं तसं ते बारीक होतं आहे. हे बघा, पुरण अजून आपलं शिजलेलं नाही. आणखी एक 5 ते 6 मिनटासाठी मी हे पुरण शिजवून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकत असाल आता आपली जी पुरण आहे ना ते एकदम स्मूथ झालेलं आहे. अजिबात कुठेही वाटत नाही आहे की आपण हे पुरण वाटलेलं नाही आहे, डायरेक्ट कुकरमध्येच शिजवलेलं आहे. तर आता आपलं हे पुरण रेडी आहे. पुरण शिजलं की नाही हे कसं ओळखायचं, एक तर त्याचा गोळा जमायला लागतो किंवा मग दुसरं उलथानं जे असतं ना ते पुरणात उभं केलं ना अशा पद्धतीने उभं राहतं, म्हणजे आपलं पुरण आता परफेक्ट शिजलेलं आहे असं समजायचं.
तर आता यात मी थोडीशी वेलची पूड टाकून घेतलेली आहे आणि थोडंसं जायफळ किसून टाकायचं आहे। जायफळ शक्यतो आपल्याला फ्रेश किसून टाकायचं आहे, त्यामुळे आपल्या पुरणपोळीची चव छान लागते। आणि सगळ्यात शेवटी गॅस बंद केल्यानंतर जायफळ आणि वेलची पूड टाकायची आहे, म्हणजे त्याची चव छान टिकून राहते। जायफळ आणि वेलची पूड टाकल्यानंतर मी हे छान एकजीव करून घेतलं होतं। आता हे पुरण आपण एका ताटात काढून घेऊया। तर बघा एका बाउलमध्ये इथे मी पुरण काढून घेतलेलं आहे। एकदम परफेक्ट आपलं पुरण तयार आहे। इकडे आपली कणिकसुद्धा छान सेट झालेली आहे। तुम्ही बघू शकत असाल अशा पद्धतीची कणिक आपल्याला हवी आहे। तर कणिक आणि पुरण दोघंही आपलं रेडी आहे। तर कणिक मी आणखी 1 ते 2 मिनिटासाठी पुरणपोळ्या करण्या अगोदर मळून घेते। एकदम सॉफ्ट अशा पद्धतीचीच कणिक आपल्याला पुरणपोळी करण्यासाठी भिजवायची आहे, म्हणजे आपल्या पुरणपोळ्यासुद्धा अजिबात तुटत नाही, फाटत नाही आणि लाटताना सुद्धा अगदी सहज लाटल्या जातात आणि मस्त मऊसुद्धा होतात। तर आता या पिठातनं मी साधारण मोठ्या लिंबाच्या आकाराचा एक गोळा काढून घेतलेला आहे। हा गोळा हातावर व्यवस्थित प्लेन करून घ्यायचा आहे। तयार गोळा आता मी थोडासा पिठात घोळून घेतला आहे आणि आता याची पारी तयार करून घेते। तर साधारण आपण मोदकाची जशी पारी करतो ना, तशीच ह्या पिठाची सुद्धा पारी तयार करून घ्यायची। खोलगट वाटीचा आकार येईल इतपत आपण याची पारी तयार करून घेणार आहोत। तुम्हाला जर हातावर अवघड वाटत असेल ना, तुम्ही थोडंसं लाटून सुद्धा याची पारी तयार करू शकता। तर हे बघा थोडीशी जाडसरच याची मी पारी तयार करून घेतलेली आहे। आता आपण यात पुरण भरून घेऊया। तर जेवढा मी पिठाचा गोळा घेतला होता त्यापेक्षा थोडंसं जास्त आपल्याला पुरण घ्यायचं आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सर्व बाजूने व्यवस्थित असं हे पॅक करून घ्यायचं आहे। तर सेम आपण जसा मोदक पॅक करतो ना, तसंच हे सुद्धा पुरणचा उंडा आपल्याला पॅक करायचा आहे। हे बघा अगदी हळू व्यवस्थित आपण हे पॅक करून घेणार आहोत आणि वरती एक्स्ट्राचं जे पीठ आलेलं आहे ना, ते पीठ आपण काढून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने आणि परत एकदा हातावर थोडासा हा उंडा प्लेन करून घ्यायचा आहे आणि त्याचं तोंड व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे, म्हणजे पुरण आपलं बाहेर येत नाही। आता इथे मी हातावर थोडंसं पीठ भुरभुरून घेते। दोघं हातांना पीठ व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हा उंडा थोडासा चपटा करून घ्यायचा आहे। यामुळे काय होतं, आपलं जे पुरण आहे ना, ते सगळीकडे एकसारखं पसरल्या जातं आणि पोळी लाटल्यानंतर सुद्धा ते अगदी काठापर्यंत पसरतं। आता इथे मी पोळपाटावर थोडंसं पीठ भुरभुरून घेतलेलं आहे आणि ही पोळी आपण लाटून घेणार आहोत। पोळी लाटताना अगदी अलगद हाताने लाटायची आहे पोळी आणि याच्या साईड अधनंमधनं पलटत राहायच्या आहे। पोळी लाटताना शक्यतो प्लेन लाटणं वापरायचं आहे आणि पोळपाटही स्वच्छ वापरायचा आहे, किंवा मग तुम्ही इथे पोळपाटाला एखादा कपडा बांधून त्यावर सुद्धा पोळी लाटू शकतात। त्यावर सुद्धा पोळी लाटायला अगदी सोपं जातं। पुरणपोळी लाटताना शक्यतो अधनंमधनं त्याच्या साईड हातावर घेऊन अशा पद्धतीने चेंज करून घ्यायचे आहे। यामुळे काय होतं, जेव्हा आपण पुरणपोळी हातावर घेतो तेव्हा आपल्याला अंदाज येतो कुठे पुरण कमी जास्त आहे आणि त्यानुसार आपल्याला पोळी लाटता येते। तर हे बघा अशा पद्धतीने मी ही पुरणपोळी लाटून घेते। सगळ्या बाजूने पुरण एकसारखं पसरल्या जाईल अशा पद्धतीने ही पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे। तर हे बघा इथे माझी पुरणपोळी लाटून झालेली आहे। तुम्ही बघू शकत असाल पुरण अगदी काठापर्यंत पसरलेलं आहे आणि खूप जाडही नाही किंवा मग खूप अगदीच पातळही नाही, अशा पद्धतीची ही पुरणपोळी मी लाटून घेतलेली आहे। आता ह्या पुरणपोळीवरचं एक्स्ट्राचं पीठ मी झटकून घेतलं आहे आणि ही पुरणपोळी आपण भाजून घेणार आहोत। तवा आपल्याला छान तापवून घ्यायचा आहे आणि ही पुरणपोळी आपल्याला छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे। पुरणपोळी भाजताना शक्यतो ती लगेच उलटायची घाई करायची नाही। वरच्या बाजूने हलकेसे बबल्स आले की मग आपण याची साईड चेंज करणार आहोत। लगेच जर पुरणपोळी उलटवायला गेला की मग ती बऱ्याचदा फाटते, त्यामुळे वरतून सुरुवातीला थोडेसे बबल्स येऊ द्यायचे आहेत अशा पद्धतीने आणि मग पुरणपोळीची साईड आपण चेंज करणार आहोत। तर हे बघा इथे मी आता पुरणपोळीची साईड चेंज करून घेतलेली आहे आणि या पुरणपोळीवर आता थोडंसं तूप सोडून घेते। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल किंवा तूप इथे काहीही वापरू शकता। मी इथे तूप वापरलेलं आहे आणि ह्या तुपावर आपण खरपूस अशी ही पुरणपोळी भाजून घेणार आहोत। आणि पुरणपोळी उलटताना किंवा मग पुरणपोळीची साईड चेंज करताना सुरुवातीला तरी शक्यतो आपल्याला हातानेच करायचे आहे, कारण ती अगदीच मऊ असते आणि लगेचच तुम्ही उलथाण्याने साईड चेंज करायला गेला की बऱ्याचदा उलथाण्याचे जे टोकं असतात ना शार्प, ते लागून सुद्धा पुरणपोळी फाटते। त्यामुळे सुरुवातीला फक्त आपण हाताने साईड चेंज करणार आहोत आणि नंतर तूप सोडून उलथाण्याने अशा पद्धतीने छान भाजून घ्यायचे। तर हे बघा इथे आपली पुरणपोळी मस्त अशी टम्म फुगलेली आहे, कुठेही फाटलेली नाही आहे किंवा कुठेही तुटलेली नाही आहे आणि यातून पुरणसुद्धा अजिबात कुठेही बाहेर आलेला नाही आहे। तर इथे आपली होळी विशेष मस्त अशी खमंग खरपूस पुरणपोळी बनवून तयार आहे, ते सुद्धा पुरण न वाटता अगदी सोप्या पद्धतीने।
तर ह्या होळीला तुम्हीसुद्धा अशा पद्धतीची ही पुरणपोळी नक्की बनवून बघा आणि कशी झाली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक नक्की करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.